शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे। 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 मराठवाड्यात ओला दुष्काळ मराठवाड्यात ओला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे। ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे। शेतकऱ्याला 50,000 अनुदान दिलंच पाहिजे। शेतकऱ्याला 50,000 रुपये अनुदान दिलंच पाहिजे। ते पण केलं जालन्यामध्ये आणि इथलं आपल्या जिल्ह्यामध्ये की आता माझं सगळंच होऊन गेलं, काही अटॅक नाही गेले, काही केलं, फार वाईट परिस्थिती सर। आता ते त्याला ठिकाण तुझ्या झाडाला मोसंबी येत नाही, आता मोसंबी आली झाडाला पण वातावरण काय होतं बाकी ते पण केलं जालन्यामध्ये आणि इथलं आपल्या जिल्ह्यामध्ये की आता माझं सगळंच होऊन गेलं, काही अटॅक नाही गेले, काही केलं, फार वाईट परिस्थिती सर। आज या ठिकाणी आंदोलन करायला सांगितलंय। धरणे आंदोलन करा किंवा रास्ता रोको करा, किंबहुना अशा पद्धतीचं आंदोलन आपण घ्या की जेणेकरून सरकारला जाग आणायचं काम करा। महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब हे मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यालाही भेटणार आहे, राज्यपालालाही भेटणार आहे, परंतु जिल्हा पातळीवर शेतकऱ्यांच्या मागण्या या कलेक्टरला कळवल्या पाहिजे। त्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याची जमीन खरडून गेली तिथं किमान 1 लाख रुपये त्याला द्या, ज्या ठिकाणी शेतकऱ्याचं पीक वाहून गेलं त्याला 50,000 रुपये द्या, आणि त्याचबरोबर ज्यांची घरं तुटली फुटली त्यांना आपण शेतकऱ्यांना मदत करा, अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आम्ही या ठिकाणी एकत्र आलो। आणि याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं, जर शेतकऱ्याला जो बिचारा त्याचा कणा मोडला कालच्या अतिवृष्टीने, त्याला जर पुन्हा एकदा उभं करायचं असेल तर 100% त्याला कर्जमाफी करावी, अशा पद्धतीची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या ठिकाणी केलेली आहे। आम्ही त्या मागण्याचं एक निवेदन आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना देणार आहे। आणि जर या पद्धतीची मागणी आम्ही केल्यानंतरही या दिवाळीच्या आत जर शेतकऱ्याला मदत झाली नाही, पंचनामे सरसकट झाले नाही आणि जर का मदत झाली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर आम्ही फिरू देणार नाही। सर्व विरोधी पक्षांची एकच मागणी आहे, महाविकास आघाडीवर 3 पक्ष आहेत, तर सर्व मिळून एक मोठं आंदोलन का करत नाही? निश्चितपणाने सरकारला पंचनामे करायला, पाहणी करायला आपण वेळ दिला पाहिजे। आता 8 दिवस झाले अतिवृष्टी होऊन, एक शिवार बघायचा असेल तर किमान 8 दिवस एका तलाट्याला, ग्रामसेवकाला आणि मंडळ अधिकाऱ्याला लागतात। माननीय प्रदेशाध्यक्षांनी स्वतः आपल्या जिल्ह्याचा दौरा केला, जालना जिल्ह्याचा दौरा केला, आणि त्यांनी एक अल्टिमेटम दिला होता, किमान दसरा झाल्याच्या मागे पुढे, दसऱ्याच्या आधी किंवा दसऱ्याच्या नंतर तात्काळ मदत जाहीर करा। कदाचित येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मला असं वाटतं सरकारला सुचावं आणि शेतकऱ्याला त्यांनी मदत करावी, अशी आमची सगळ्या काँग्रेस जनांची भावना आहे। जर का त्यांनी यावेळेला तो निर्णय केला नाही तर आम्ही निश्चितपणाने विभागीय पातळीवर एक मोठा मोर्चाचं आयोजन करणार आहोत। तुम्ही जिल्ह्यामध्ये प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये फिरले, शेतवस्त्यात फिरले, जी परिस्थिती गंभीर होती त्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन करणार? एक लक्षात ठेवा, शेतकरी बिचारा त्याचा कणा मोडून पडलाय। 220 mm पाऊस एका रात्रीत झाला। मग पैठण तालुका घ्या, सोयगाव तालुका घ्या, सिल्लोड तालुका घ्या, अंबड घ्या, बदनापूर घ्या, आणखी असे अनेक तालुके 2 जिल्ह्यामध्ये की ते 100 mm, 200 mm, 250 mm पाऊस एका रात्रीत पडला। मला सांगायचं आहे की शेतकऱ्यांना बिचाऱ्यांना आता आपल्याला मदत केल्याशिवाय आपल्याला त्यांना काही आवाहन करता येत नाही। फक्त त्यांना एवढंच म्हणायचं आहे मला की हे पर्यावरणाचा बदल आहे आणि अचानक पडणारा पाऊस आहे, हा परतीचा पाऊस आहे, खऱ्या अर्थाने रिटर्न मान्सून आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पहिल्यांदा आणि मराठवाड्याला अनुभव आला। आतापर्यंत आपण कोरडा दुष्काळ पाहत होतो, यावर्षी आपल्याला पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ पाहायची परिस्थिती आली। माननीय हर्षवर्धन सपकाळ यांनी 3 जिल्ह्याची एक कमिटी केली, त्या जिल्ह्यामध्ये सगळ्या काँग्रेसच्या नेत्याला, खासदार, आमदारांना, माजी मंत्र्यांना पाहायला जायला लावलं,
त्यांचा अहवाल मागवला आणि आज तो अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये जातोय आणि शेतकऱ्याला सरकारने ताबडतोब दिलासा दिला पाहिजे ही भूमिका काँग्रेसने घेतलेली. दिवाळीच्या अगोदर कधी शेतकऱ्यांना मोबदला नुकसान भरपाई भेटली नाही तर आपल्या पक्षाची काय भूमिका असणार? दिवाळीच्या अगोदर नाही, दिवाळीला अजून 20 दिवस आहे. 8 दिवसात शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे, नाही तर आम्ही आंदोलन करणार आहोत. धन्यवाद. प्रदेश कांग्रेस कमेटी के हमारे सम्माननीय अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाल के सूचने के ऊपर आज जिला कांग्रेस कमेटी और शहर कांग्रेस कमेटी की तरफ से ये आज आंदोलन कर्ज मुक्ति दिया और दुष्काल जाहिर करा, इसके वास्ते आज ये आंदोलन कांग्रेस कमेटी की तरफ से किया जा रहा है. और ये जो सरकार है इनको लोगों से कोई लेना देना नहीं है, ना शेतकरियों से लेना है ना आम जनता से लेना देना है. ये अपने मस्ती में मगन है. इनको शेतकरी जो आज परेशान है, जिसकी जमीन चले गई, उसके बारे में कोई आज तक देखने को नहीं आया. मुख्यमंत्री साहब बंधारे पे नहीं गए आज तक. इससे मैं सबसे पहले उनका भी निषेध करता हूँ शहर कांग्रेस कमेटी की तरफ से. और हमारी मांगनी है कि सरसकट कर्ज माफी देना चाहिए और हेक्टरी 50,000 लोगों को कर्ज माफी मिलना चाहिए, मदद मिलना चाहिए. सर मुझे ऐसा लगता है शेतकरी जो मदद मिलना चाहिए, सरकार की प्रतिनिधि काम नहीं कर रहा है, ऐसा शेतकरी को प्रतिक्रिया है, इस पर कैसे देखते हैं? मुख्यमंत्री खुद काम नहीं कर रहा. मुख्यमंत्री बोल रहा है कि मैनुअल है ही नहीं इसका दुष्काल जाहिर करने का. हाँ, ओला दुष्काल का. शर्म की बात है, ये शर्म आती है कि ऐसे मुख्यमंत्री जो है इस महाराष्ट्र में हमारे राज कर रहे हैं. आपके पक्ष की भूमिका क्या रहेगी अगर ये किसानों को अगर जल्द से जल्द मदद नहीं करते? हम एक भी मंत्री को इस शहर में घूमने देंगे.